जय शिवराय मित्रांनो. लाठीकाठीच्या स्पर्धेनिमित्त आम्ही आलो आहोत महाभारत कालखंडातल्या इंद्रप्रस्थ इथे. हो, ज्याला आज आपण दिल्ली असं ओळखतो. कधीकाळी राजा अजयदेव याचं राज्य असलेलं अजयमेरू, जे झालं अजमेर, पंचनदा जिथे 5 नद्या आहेत ते झालं पंजाब, आणि त्रिलिंगाचं तेलंगणा आणि इंद्रप्रस्थचं दिल्ली कधी झालं हे कळलंच नाही. राजा ढिलू ह्याच्या नावावरूनच कदाचित दिल्ली हे नामकरण झालं असावं. या दिल्लीने बरीच आक्रमणं सहन केली. ह्या आक्रमणांसोबत दिल्लीचं स्वरूपसुद्धा बदलत गेलं. आपण अगदी फार लांब नको जाऊया, तैमुरुद्दीन राजसत्तेपर्यंत जाऊया, ज्याला आपण मुघल राजसत्ता ओळखतो. त्यातला पुरुष म्हणजे बाबर आणि त्याचा मुलगा नासिरुद्दीन हुमायूं. ह्याच्या थडग्याला आज आपण भेट देणार आहोत. बाबर आणि हुमायूंच्या अगोदर दिल्लीवरती बऱ्याच राजसत्तांनी राज्य गाजवलं. मोहम्मद घोरी, मामलुक राजसत्ता, खिलजी, तुगलक, सय्यदी आणि शेवटी आली ती लोधी. या संकुलातील हे पहिलं थडगं आहे अली ईसा खान नियाझी ह्याचं, जो शेरशाह सुरी ह्याच्या कालखंडात त्याच्या दरबारी होता. मुळात हे सगळे लोधी राजसत्तेच्या नंतर उदयास आलेले. या संकुलाला असलेल्या तटबंदीतच आपल्याला ह्याचं प्रवेशद्वार पाहायला मिळतं, ज्याच्यावरती आपल्याला हिंदू स्थापत्यकला पाहायला मिळते. हिंदू स्थापत्यकलेने अलंकारित या प्रवेशद्वाराला दरवाजांची गरज मुळात का भासली असावी हे कळत नाही, कारण मुळात ही स्मशानभूमी. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही अंगांना प्रशस्त अशा 2 खोल्या आहेत आणि तटबंदीतच काही रिकाम्या खोल्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्या कदाचित त्या काळातल्या सुफी संतांसाठी उभारल्या गेल्या असाव्यात. अली ईसा खान नियाझी ह्याचा जन्म 1453 आणि मृत्यू 1548, जवळजवळ 94-95 वर्ष जगला. परंतु ही सुंदर इमारत 1547 आणि 48च्या दरम्यान उभारली गेली. आपल्या स्वतःच्या मृत्यूपूर्वी आपली स्मशानभूमी उभारणं हे भारतातलं ही वास्तू म्हणजे कदाचित पहिलं उदाहरण असू शकेल. कमानीच्या दोन्ही अंगाला असलेल्या या कमलदल पुष्पांचा अर्थ इस्लामिक वास्तुकलेनुसार प्रेमळ व्यक्तीसाठी उभारलेलं असा होतो. या अष्टकोनी वास्तूला सगळ्या अंगांना कमानीदार वरांडे आणि जाळ्या असलेली भिंत आहे. घुमटाच्या सज्जाला दिलेला आधार, खांबांवरील नक्षीकाम हे सगळं हिंदू वास्तुकला दर्शवतात. ही समाधी लोधी वास्तुशैलीमध्ये बांधण्यात आली आहे असं इतिहासकारांचं मत आहे. त्याचा अष्टकोनी आकार, त्याच्या सभोवताल असलेला भला मोठा वरांडा, वरांड्याच्या वरती कमानी, कमानींच्या वरती छत, या सगळ्या लोधी वास्तुशैलीशी मिळत्या जुळत्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वरतीच घुमटामध्ये आपल्याला फारसी वास्तुशैलीतलं फूल पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये कुराणाचा श्लोक आहे. संपूर्ण हिंदू वास्तुशैलीमध्ये उभारलेलं हे प्रवेशद्वार इमारतीच्या दक्षिण दिशेला असून ह्याच्यामध्ये एक लाकडी दरवाजा आणि लोखंडी साखळदंड आहेत. अलंकृत स्तंभ किंवा नक्षीकाम केलेले स्तंभ हे प्रामुख्याने हिंदू वास्तुशैलीमध्ये आढळतात. तर ह्या उलट कमानीदार गवाक्ष म्हणजे खिडक्या किंवा कमानी असलेले प्रवेशद्वारं ही प्रामुख्याने आपल्याला मुघल किंवा त्यांच्या नंतरच्या कालखंडामध्ये वास्तुशैलीत आलेले आढळतात. मुळात हे समाधीस्थळ असल्यामुळे इथे लाकडी दरवाजा आणि साखळदंड का असावेत हे अजूनही कळलेलं नाही. या अष्टकोनी इमारतीच्या मध्यभागी अली ईसा खान नियाझी आणि त्याच्या कुटुंबियांची थडगी आहेत आणि वरती घुमटाला तशाच फारसी वास्तुशैलीतलं फूल आपल्याला पाहायला मिळतं, जिथे कदाचित पूर्वी झुंबर असावं. थडग्याच्या आतील मृतदेहाची रचना म्हणजे उत्तरेला डोकं, दक्षिणेला पाय आणि चेहरा पश्चिमेला मक्केच्या दिशेने फिरवलेला असतो. पण मग हे थडगं स्त्री पुरुषाचं कसं ओळखाल? तर पुरुषाच्या थडग्यावरती दक्षिणोत्तर लांबड्या दांड्यासारखा दगडी किंवा संगमरवरी तुकडा दक्षिणोत्तर ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. या अष्टकोनी इमारतीच्या बहुतेक भिंतींमध्ये राजस्थानी वास्तुशैलीत घडवलेल्या दगडी कोरीव जाळ्या आपल्याला पाहायला मिळतात. दक्षिणेकडील भिंतीमध्ये प्रवेशद्वार असून पश्चिमेकडील भिंत ही अलंकृत असून तिला किबला असं म्हणतात, म्हणजे पवित्र प्रार्थनास्थळ मक्केची दिशा ती भिंत दर्शवते. इथेच एक आपल्याला अर्धवर्तुळाकार कोनाडा पाहायला मिळतो, ज्याला मेहराब असं म्हणतात, जिथे उभे राहून मुस्लिम्स प्रार्थना करतात. या मेहराबाच्या सगळ्या अंगांना कुराणातील श्लोकांचं कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतं. संमिश्र वास्तुशैली असलेल्या या इमारतीच्या छतावर जाण्यासाठी एका कोपऱ्यात आपल्याला जिना पाहायला मिळतो, जो आता बंदिस्त आहे. इथली थडगी मुख्यत्वे
राखाडी रंगाच्या स्फटिकाप्रमाणे भासणाऱ्या खडकापासून घडवली असून त्याच्यावरील नक्षीकामासाठी लाल वाळूच्या खडकाचा वापर केलेला आहे. इमारतीमध्ये आणि भिंतीवरील वेगवेगळ्या बांधकामांसाठी वेगवेगळ्या रंगांच्या खडकांचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. इमारतीच्या मुख्य घुमटाच्या मध्यभागी असलेलं पदक फारसी फुलांच्या रचनांनी सुशोभित केलेलं असून त्यात कुराणाचा श्लोक देखील आहे. या थडग्याच्या खोलीत एकूण 6 थडगे असून 2 मोठ्या आणि 4 लहान थडगे आहेत. अली इसा खान नियाजी ह्याच्या थडग्यासाठी लाल वाळूचा दगड आणि संगमरवरी दगड वापरला गेलेला आहे. इमारतीतील थडग्याची ही खोली सगळ्या बाजूंनी वरांड्याने वेढलेली आहे. वरांड्यात प्रत्येक बाजूस 3 कमानी, एक सज्जा आणि त्याच्यावरती एक स्वतंत्र छोटंसं घुमट आहे. थडग्यांवरती बऱ्याचदा कुराणातले श्लोक म्हणजे कुराणातली आयतं लिहिलेली आढळतात. पण इथल्या एका थडग्यावरती एका शिलालेखामध्ये हे बांधकाम 1547 आणि 48 दरम्यान शेरशाह सुरीच्या कारकिर्दीमध्ये बांधले गेलेलं असून हे जणू स्वर्गाचे आश्रयस्थान आहे असं देखील लिहिलेलं सापडतं. या इमारतीत आपल्याला हिंदू, लोडी आणि फारसी वास्तुशैली आढळते. म्हणूनच कदाचित कुराणातील जन्नत किंवा स्वर्गभूमी या संकल्पनेवरती हे बांधकाम झालेलं आपल्याला आढळतं, ज्याच्यामध्ये स्वर्गाचा राजा मध्यभागी विराजतो आणि त्याच्या चारही बाजूंना 4 उद्यानं असतात. अशा स्मारकांमध्ये कुटुंबातील मृत झालेल्या पहिल्या व्यक्तीला मध्यवर्ती म्हणजे केंद्रबिंदूतलं स्थान मिळतं. म्हणूनच कदाचित अली इसा खान नियाजी ह्याचं थडगं ह्या इमारतीच्या आणि घुमटाच्या अगदी मध्यभागी असून तो ह्या स्वर्गाचा राजा आहे असं ही वास्तू दर्शवते. थडग्यावरील शिलालेखाच्या बाबतीत थोडीशी इतिहासकारांमध्ये तफावत आढळते. काहींच्या मते हे थडगे जी जणू स्वर्गभूमी भासते, जो इस्लाम शाह म्हणजेच शेरशाह सुरीचा मुलगा ह्याच्या कालखंडात उमर खानच्या मुलाने मसनद अली इसा खान नियाजी ह्याने उभारले आहे. खरा त्याचा अर्थ हा इतिहासकारांनाच माहीत असेल. आता हा अली इसा खान नियाजी आहे तरी कोण ते जाणून घेऊया. ही इसा खान मशीद अली इसा खान नियाजी यांनी ही 1547 मध्ये उभारलेली. 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला आहे, म्हणजे त्याच्यानंतरच्या हुमायूच्या कालखंडामध्ये ही वास्तू उभारली गेली असावी. नियाजी म्हणजे पख्तून ही जमात मूळची सुन्नी आणि अफगाणी अशा अनेक जमाती किंवा टोळ्या उत्तर भारतातल्या मोठमोठ्या राजसत्तेमध्ये सामील होत्या. मोठ्या राजसत्तेला उतरती कळा लागली की तिचाच घास घेऊन आपलं स्वतंत्र राज्य निर्माण करायचे. लोधी राजसत्तेला उतरती कळा लागल्यानंतर बिहार सासाराम इथे सूर नावाची एक राजसत्ता उदयास आली, जिचा प्रमुख होता शेरशाह सुरी. अली इसा खान नियाजी ह्याचाच राजदरबारी होता. मुघलांच्या रूपाने आलेले बाबर आणि हुमायूं यांना शरण जाऊन त्यांचं मांडलिकत्व यांनी स्वीकारलेलं. पण हुमायूच्या वाईट दिवसांमध्ये या दोघांनी त्याच्यावरती सुद्धा आक्रमण केलेलं. इसा खान मशिदीचा मध्यवर्ती घुमट दिल्लीतल्या पुराणा किल्ला इथल्या किल्ला एक कुहाना मशिदीसारखा आहे. मशिदीच्या सुरुवातीलाच आपल्याला खोल पण छोटीशी विहीर पाहायला मिळते. कदाचित इथे पूर्वी वजूखाना असावा. हे पाणी वजू करण्यासाठी म्हणजे शरीर स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं. शरीर स्वच्छ केल्यानंतरच प्रार्थनास्थळात प्रवेश केला जातो अशी प्रथा आहे. ही मशीद 3 कमानीमध्ये विभागली असून मध्ये मोठा घुमट आणि 2 बाजूला छोटे घुमट आहेत. एकाच प्रार्थनास्थळाला 3 विभागांमध्ये किंवा 3 कक्षांमध्ये विभागलेलं आहे. इथे सुद्धा मगाशी पाहिल्याप्रमाणे किबला म्हणजे मक्केच्या दिशेने असलेली भिंत आणि त्यात असलेलं मेहराब पाहायला मिळतं. या कमानीदार मेहराबांच्या सीमा हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दगडाने सजवलेल्या आहेत. मधलं मेहराब हे शिखराने सुशोभित केलेलं आहे. इसा खान मशीद हे एकच प्रार्थनास्थळ 3 कक्षांमध्ये विभागलेलं आहे. प्रवेशद्वारावरती 3 कमानी पाहायला मिळतात. मधल्या कक्षाच्या मध्यभागी वरती मोठा घुमट असून शेजारच्या दोन्ही कक्षांच्या वरती 2 छोटी घुमटं आहेत. इसा खान मशिदीतल्या प्रथम दर्शनी 3 कमानी, त्याच्यावर मध्यभागी असलेला मोठा आणि शेजारचे 2 छोटे घुमट, खाली असलेले स्तंभ ह्याच्यामुळे 3ही कक्ष जणू सभामंडपाप्रमाणे भासतात. मशिदीच्या एका कोपऱ्यात छतावर जाण्यासाठी दगडी जिना आहे. तिथल्याच एका खिडकीतून मशिदीच्या मागचा ओसाड प्रदेश आपण निहाळू शकतो. दोन्ही वास्तूतले छतावर जाणारे जिने, छोटी विहीर आज पर्यटकांमुळे बंदिस्त करण्यात आलेली आहे. आता एक मोठा प्रश्न पडतो की उत्तर भारतात या सगळ्या घटना घडत असताना महाराष्ट्रात काय घडत होतं.
हा कदाचित राजे मालोजीराजे किंवा राजे शहाजीराजे भोसले यांचा कालखंड असावा, जिथे गंगू नावाच्या ब्राह्मणाच्या घरी हसन नावाचा मुलगा काम करत होता, जो पुढे जाऊन हसन गंगू बनला आणि त्याने बहमनी राजसत्ता स्थापन केली. दख्खनचे सुलतान तर तयारच होते. बहमनी राजसत्ता आणि दख्खन सल्तनत महाराष्ट्रातल्या जनतेला भरडत होती. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर मात्र ही परिस्थिती बदलू लागली. स्वकर्तृत्वाने इथल्या लोकांनी स्वतःच्या खर्चाने स्वतःच्याच लोकांच्या रक्षणासाठी वास्तू उभारायला सुरुवात केली. दुर्दैवाने ही मंडळी तेव्हा हयात नव्हती. बरं झालं असती तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या तडाख्यात नक्की सापडली असती. छायाचित्रण आवडलं असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटेन अजून एका थडग्यासह आणि त्याच्या विलक्षण माहितीपटासह. जय शिवराय.